शिंदे हे सध्या दावोसवरून जे आहेत ते परतल्याचं पाहायला मिळतंय। दावोसमध्ये जे आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा 2 ते 3 दिवसीय दौरा होता आणि या संपूर्ण दौऱ्यामध्ये 3.5 लाख कोटींचे करार जे आहेत विविध कंपन्यांसोबत ते करण्यात आलेले आहेत आणि ते करार झाल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या मुंबई विमानतळावरती दाखल झालेले आहेत। राज्यासाठी विविध करार जे आहेत ते मोठ्या कंपन्यांसोबत झालेले आहेत, त्यामुळे राज्यामध्ये विविध रोजगाराची देखील निर्मिती होणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ही दावोसवरून परतल्यानंतरची ही थेट दृश्य आपण सध्या मुंबई विमानतळावरची जी आहेत ती पाहतो आहोत। जंगी स्वागत करण्यासाठी इथं शिंदेच्या शिवसेनेचे जे आहेत ते अनेक कार्यकर्ते, आमदार, पदाधिकारी देखील जमल्याचं पाहायला मिळतंय। मंत्री मंगलप्रभात लोधा देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, तर दीपक केसरकर, शिंदेच्या शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे देखील या ठिकाणी उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। ताशांच्या आणि ढोलच्या गजरामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं स्वागत जे आहे ते सध्या मुंबई विमानतळावर केलं जातं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गेल्या 2 ते 3 दिवसांपासून दावोसमध्ये होते आणि विविध कंपन्यांसोबत जे आहेत ते सामंजस्य करार करण्यात आलेले आहेत। यामध्ये जिंदाल असेल किंवा गौतम अदानी असतील, या संपूर्ण मोठमोठ्या उद्योगपतींसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची बैठक झालेली आहे आणि यामध्ये विविध सामंजस्य करार जे आहेत ते महाराष्ट्रासाठी करण्यात आलेले आहेत। यामध्ये जवळपास 3.5 लाख कोटींचे करार हे असणार आहेत आणि यामुळे राज्यामध्ये मोठी गुंतवणूक होणार असल्याचं देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं होतं। त्यासोबत रोजगाराच्या संधी देखील महाराष्ट्रामध्ये उपलब्ध होतील असं देखील सांगण्यात येत होतं। या संपूर्ण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दौऱ्यावरती आदित्य ठाकरेंनी देखील टीका केलेली होती आणि आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या पूर्ण दावोस दौऱ्यावरून परतल्याचं पाहायला मिळतं।